आणि यानंतर थेट जाऊयात सोलापूरमध्ये सध्या मेहबूब शेख यांची पत्रकार परिषद सुरू आहे. व्हायला सुरुवात झाली हो. आता हे अंशुमन धुमाळचं पत्र आहे. अंशुमन धुमाळनी चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीच्या समोर ही कुणाची नेमली? संपदाची नेमली. अंशुमन धुमाळने. बरं, ह्या तक्रारीचे संदर्भ किती दिलेत? सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक, फलटण पोलीस स्टेशन यांचे दिनांक 16/7/2025 रोजीचे पत्र. ही एक तक्रार संपदाची. 16/7/2025 तिची तक्रार ही जून महिन्यातली. त्याच्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय सातारा यांचे पत्र क्रमांक अमुक अमुक दिनांक किती? 25/7/2025. म्हणजे 16ला तक्रार होती, 25ला तक्रार होती आणि वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मेडा यांचे पत्र हे 8/8/2025. म्हणजे एका महिन्याच्या आत वरिष्ठ 3 अधिकारी जे संपदाची तक्रार करतात त्या अधिकाऱ्याची देखील नार्को टेस्ट आणि लाईव्ह डिटेक्ट चाचणी व्हायला पाहिजे की ह्यांना कुणी त्या ठिकाणी दबाव टाकला की संपदाच्या तुम्ही तक्रारी करा. संपदा काय करत होती आणि संपदा जर चुकीचं काम करत होती तर तिला तुम्ही का नाही बदललं? तिच्या एवढ्या तक्रारी, तिची तक्रार व्हायच्या अगोदर, जूनच्या अगोदर संपदा फार चांगली होती. 19 जूनला राहुल धसकडे डीवायएसपीकडे तक्रार करायच्या अगोदर संपदा फार चांगली होती आणि अचानक संपदा कशी विलन झाली? जुलैमध्ये, जूनमध्ये तक्रार केली म्हणून ना. मग ह्या देखील अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी नार्को टेस्टमध्ये समावेश झाला पाहिजे. आपल्या दोघांच्या नंतर ह्यांच्या खुर्च्या लावू, काय अडचण नाही. आणि मला एक प्रश्न पडला की आमच्या बीडला एक विनयभंग झाला आणि विनयभंग झाल्यावर मागणी केली आणि तेजस्विनीताई सातपुते मॅडम ह्या ज्या आता देखरेखीला आहेत त्यांची बीडमध्ये फक्त आमच्या पक्षाचा एखादा आमदार गुत्तोय का म्हणून विनयभंगाच्या प्रकरणामध्ये एसआयटी लावली. एसआयटी लावली आणि त्या एसआयटीमध्ये 350 पेक्षा जास्त मुलींचे जॉब घेतले. सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. चांगली गोष्ट आहे. तपास हा चांगलाच व्हायला पाहिजे. मग विनयभंगामध्ये जर तुम्ही एवढं संवेदनशीलता दाखवता देवा भाऊ, मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाची मागणी हो की तुम्ही निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा, त्याच्या अध्यक्षतेखाली करा, एसआयटी स्थापन करा. पण कुणाच्या अध्यक्षतेखाली? निवृत्त न्यायाधीशाच्या. मग हा मला सांगा, हे जे पत्र काढलं मनोज कुमार शर्मा या साहेबांनी की डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्याबद्दल दाखल गुन्ह्याचा तपासावरील देखरेखीबाबत, तर माझं कायद्याचं ज्ञान कदाचित कमी असेल पण सीआरपीसीच्या कोणत्या कलमाखाली हा अधिकार आहे हो की तुम्ही देखरेखीखाली तपास करा? एसआयटीचा अधिकार आहे, सीआयडीचा अधिकार आहे तपासाचा. पण हा देखरेखीचा नवीन शोध आतापर्यंत महाराष्ट्रात अशी देखरेखीखाली एखादं पत्र निघलंय का? जरा माझ्या ज्ञानात जरा भर घालावी. काय याच्यात काय म्हणलंय? तर मुंबईतील मेहबूब शेख यांच्या या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात.